आता आपण ट्रॅक्टर एकदम साईडला घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता बारी आहे सगळ्यात पहिला वरचा पत्रा खोलण्याची. पत्रा खोलण्याकरता ते 13-14चा पाना घ्या. त्याच्यानंतर पत्र्याला जे 5 नट आहे ते 5 नट व्यवस्थित खोलून घ्या. नट हरणार नाही याची काळजी घ्या. आपला पत्रा खोलून झालेला आहे. त्याच्यानंतर आता टेस्टरच्या साहाय्याने नाही का आपण बेल्ट काढून घेऊ. बेल्ट काढताना हाताची नेहमी काळजी घ्या. बेल्ट काढताना आधी सगळ्यात पहिला, मग सेकंड आणि मग थर्ड पलीकडल्या साईडला काढून घ्या. बेल्ट काढून झालेला आहे. आता बेल्ट काढल्याच्या नंतर आपण जे वरली 3 नटाची जी प्लेट आहे, सगळ्यात पहिले जी 3 नटाची प्लेट काढून घ्यायची. त्याच्यानंतर जो आतमध्ये जो नट आहे त्या नटाला एक लॉक म्हणून असते, ते लॉक काढल्याच्या नंतर नट खोलून घ्यायचा. नट खोलल्याच्या नंतर आता बारी आहे क्लच पेडचा बॉक्स बाहेर काढण्याची. याच्याकरता नाही का आपल्याला एक गट्टा आणि हातोडा वगैरे जर असेल तर हातोडा घ्या, नाही तर हे असा पाना पण चालेल. त्याच्यानंतर दोन्ही साईडनं हळूहळू जर त्याला ठोकलं ना तर ते क्लचचं बाहेर निघून येतं. ठोकताना एक गोष्टीची काळजी घ्या की एका जागेवर नका ठोकू, त्याने आपलं क्रॅक पडण्याचे चान्स जास्त असतात. त्याच्यानंतर आहे ना त्याला असं आल्लं ते बाहेर काढून घ्या. बाहेर काढल्याच्या नंतर पुढं बघू आपण. बाहेर काढल्याच्या नंतर या ठिकाणी नाही का आतमध्ये तुम्हाला कंपनीचं ओरिजिनल ग्रीस पण दिसेल. पुढं पहिलं ग्रीस असेल, त्याच्यात जर नसेल तर ते परत बसवायच्या वेळेस तुम्ही त्याला ग्रीस लावू शकता. आता बारी आहे क्लच पेट बॉक्स मधून बाहेर काढण्याची. त्यात सगळ्यात पहिले टेस्ट स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने वरचे 6 नट आपण खोलून घेऊया. वरचे 6 नट खोलल्याच्या नंतर त्याच्या मध्ये पाहू आपण पुढं काय आहे. वरचे 6 नट आपण काढून घेतले का त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 प्लेट निघतात. त्या 2 प्लेट काढून साईडला ठेवल्याच्या नंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला क्लच पेट पाहायला मिळतात आणि एक वायसर पण आहे. तर आता नाही का आपण हे आहे आपण एसटीचे ओरिजिनल क्लच पेट आणलेले आहे. तर ते तुम्हाला आधी मी फोडून दाखवतो. याच्या आतमध्ये ओरिजिनल क्लच पेट आहे. ही तुम्हाला मार्केटमध्ये मला 180 रुपयाला भेटली होती. तुम्हाला ही एसटीच्या शोरूम मध्ये किंवा दुकानामध्ये इझिली 180 रुपयापर्यंत भेटून जाईल. त्याच्यानंतर आपण क्लच पेट बॉक्स मधून काढून ठेवली. त्याच्यानंतर आता बारी हे 4ही नट खोलण्याची. हे 4ही नट खोलताना एका गोष्टीची काळजी घ्या की नट 4ही पण दम्मादम्माने खोला, कारण एक नट जर खोलला तर आतमधले क्लच प्लेट पहिल्या मोडू शकतात. तर नट पहिले आपण 4ही नट आहे ना खोलून घेऊ. 4ही नट खोलल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ज्या आपल्या प्लेट दिसतं का, त्या प्लेट पण साईडला काढून घ्यायच्या. 4ही नट आपण खोलून घेतल्या आणि ह्या प्लेट काढून घेतल्या. आता प्लेट काढल्याच्या नंतर आपल्या जुन्या क्लच पेटा आपण बघू शकतो. त्याच्यानंतर वरचे जे हे काढून घेतलंय आपण, त्याच्यानंतर आतमध्ये तुम्हाला जुन्या क्लच पेटा पाहायला मिळत्या. तर जुन्या क्लच पेटामधली 1-2 नंबरची क्लच पेट मोडल्यामुळे ट्रॅक्टर आपलं चालत नव्हतं. हे पहा, ही क्लच पेट बघू शकता आपण, 2 नंबरची क्लच पेट मोडली होती. ती आपण साईडला काढून घेतली. त्यानंतर आता पुढं बघूया आपण. आता बारी आहे आपल्या नवीन घेतलेलं क्लच पेट फिट करण्याची. पुढं बघूया. तर हे जे रिंग आहे याला छोट्या छोट्या स्प्रिंगा असतात. त्या स्प्रिंगा पडत्या नाही याची काळजी बसवताना नेहमी घ्या. त्याला छोट्या छोट्या स्प्रिंगा आहे. त्याच्यानंतर हा आपलं लोखंडी रिंगा असतात. त्या 3 का 4 रिंगा आहे आणि क्लच पेट आहे 3. त्याच्यानंतर आता बारी याची फिटिंग करण्याची. सगळ्यात पहिले हा गट्टू घ्यायचा. चौकोनी गट्टू खाली ठेवायचा. त्याच्यानंतर आता बारी त्याच्यावर पहिली एक रिंग ठेवायची. रिंग खाचेमध्ये बसली पाहिजे याची काळजी घ्या. त्याच्यानंतर एक नवीन आणलेली आपण क्लच पेट, त्याच्यावर परत एक रिंग, त्याच्यानंतर परत एक क्लच पेट, त्याच्यानंतर परत एक वरून रिंग घ्या आणि परत एक आपली राहिलेली 3 नंबरची क्लच पेट आणि शेवटची रिंग. रिंग घेतल्याच्या नंतर त्या खाची व्यवस्थित बसते याची काळजी घ्या. खाची बसल्याच्या नंतर हे जे तिन्ही साईडच्या खाची आहे त्या सारख्या करून घ्या. हाताने जर नाही झाल्या तर ते आपल्या स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने आहे ना ते एकदम सारख्या करून घ्या. त्याच्या सारख्या केल्याच्या नंतर
खाची व्यवस्थित बघून घ्या परत एकदा. त्याच्यानंतर आता बारी आहे आपली जी खालची जी स्प्रिंगाची हे होती करी तिच्यावर फिट करण्याची. त्याच्यानंतर तुम्ही त्याला बघू शकता खालून आपले स्प्रिंगाचे पण वळखंड आहेत. त्याच्यानंतर हे जे 4 त्याच्यामध्ये हे निघल्या होत्या डब्या, त्या परत त्याच्यामध्ये बसवून घ्यायच्या. खाची व्यवस्थित बसताना याची काळजी घ्या. आता आता बघू शकता आपण, पुन्हा एकदा करून दाखवतोय. हा, त्याच्यानंतर स्प्रिंगा ठेवून 4 नट परत हाई तसे बसवून घ्यायचे. त्याच्यानंतर आता बारी आहे क्लच पेट फिट करण्याची. पहिलं सगळं साफ करून घ्या. त्याच्या आतमध्ये माती वगैरे असती किंवा आपल्या ऑइलची माती हे झालेली असती. त्याच्यानंतर एक वायसर होतं, ते वायसर ठेवून घ्यायचं. त्याच्यानंतर आता जी क्लच पेट आपण हे केली ती बसवलेली आहे नवीन, त्याच्यानंतर ती क्लच पेट आहे ना व्यवस्थित नट एकदम जास्त नट आणि टाईट नका करू देऊ, कारण क्लच पेट जास्त नट केल्यावर पण तुटते. त्याच्यानंतर आता बारी आहे याच्या आतमध्ये फिट करण्याची. आता आपण याच्यात मध्ये व्यवस्थित फिट करून घेऊ. जर व्यवस्थित बसताना जर बसत नसलं तर खाचा परत एकदा चेक करून घ्या, आणि वरून थोडसं जरी प्रेस केलं तरी ते बसून जातं. आता याच्यानंतर बारी आपल्या ज्या 2 प्लेटा निघल्या होत्या त्या प्लेटा बसवायची बारी आहे आता. तर सगळ्यात पहिली जी प्लेट आहे ती पहिले फडक्याने किंवा हाताने साफ करून घ्या. त्याच्यानंतर त्याचे माथ्याला लागलेली माती वगैरे ऑइल वगैरे जर असेल त्याला तर ते काढून घ्या. त्याच्यानंतर जे होल असतात त्याच्यावरती पहिली प्लेट ठेवा. त्याच्यानंतर दुसरी प्लेटला पण साफ करून घ्या आणि दुसरी प्लेट पण त्याच्यावरती ठेवा. आता बारी जे स्क्रू आपण पहिल्यांदा खोलले होते, 6 स्क्रू आहे त्याला, ते 6 स्क्रू बसवायची वेळ आहे आता. आता 6 स्क्रू पहिले बसून घ्या आणि त्याच्यानंतर स्क्रू ड्रायव्हरने ते आवळून घ्या. स्क्रू ड्रायव्हरने चांगले म्हणजे सारखे आवळून घ्या, म्हणजे कसे ढिले वगैरे राहणार नाही. त्याच्यानंतर आता बारी आहे ट्रॅक्टरवर फिट करण्याची. चला आता ट्रॅक्टरकडे. सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये एक गोल रिंग निघते, ती रिंग बसवायची. त्याला जर ग्रीस असेल तर ग्रीस लावा. ग्रीसच्या नंतर जे बेरिंगचे जे हे ते बसून घ्या. त्याच्यानंतर ते इझिली जाईन बिंगायला. त्याच्यानंतर आता बारी आहे आपली क्लच पेट बसवायची. तर हे जे आपण जे क्लच पेट बसवलेलं आहे आता ती घ्या. त्याच्यानंतर आता बारी ही बसवायची. बसविताना थोडं म्हणजे खाचा आपल्या आट्या आपल्या नटाच्या आट्या हे डॅमेज होणार नाही याची काळजी घ्या. आणि त्याच्यानंतर आपण गट्ट्याच्या व पाण्याच्या साह्याने ना दोन्ही साईडना दम्माने त्याला परत एकदा थोडं थोडं हाणलं की ते थोडा 1-2 स्टेप मध्ये ते बसून जातं. आता हे आपलं बसलेलं आहे. हाणताना याची काळजी घ्या की एका जागेवर 2-3 वेळेस टोले पडणार नाही, त्यांनी डॅमेज होतं, त्या याला पुल्लीला डॅमेज होतं जास्त. त्याच्यानंतर ते 2-3 वेळेस ठोकलं का बसून जातं. आता बारी आहे त्याचा नट बसवायची. तर हे वायसर आणि नट जे पहिला शूट आपण काढला होता त्याचा तोच नट त्याला बसवायचा आहे. नट बसवल्याच्या नंतर नट जास्त आवळू नका. त्याची जी खाच असेल तिथपर्यंतच आवळा त्याला, ढिल्लं वगैरे राहत नाही ते. पाण्याच्या साह्याने नट एकदम आवळून घ्या. नट आवळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जी लॉक पिन होती ती मोगाची, ती पिन आता आपण बसवून घेऊया. लॉक पिन बसवताना टेस्ट आपला स्क्रू ड्रायव्हर किंवा पकडीचा वापर करा, त्याच्यामुळे हाताला तुमच्या हाताला लागणार नाही. तर लॉक बसवल्याच्या नंतर ते बाहेर निघणार नाही म्हणून त्याला खालच्या साईडनं असं दोन्ही साईडला दुमटून घ्या. त्याच्यानंतर आता बारी त्याच्यावरली प्लेट बसवायची. तर ती प्लेट बसवून घेतल्याच्या नंतर नट एकदम मस्त टाईट आवळून घ्या. त्याच्यानंतर आता आपली बारी आहे. आता हे आपलं ओके झालेलं आहे इथलं काम. आता आपली बारी आहे बेल्ट बसवायची. तर बेल्ट बसवताना बोटाची नेहमी काळजी घ्या, कारण बोट जर त्याच्यात गुतलं तर बोटाचा तुकडा पडू शकतो किंवा हाताला तुमच्या जखम होऊ शकते. तर बेल्ट बसवताना नेहमी काळजी घ्या. बेल्ट बसवताना सगळ्यात पहिले आधी 3 नंबरचा बेल्ट तिकडं आणि इकडं 1 नंबरला घ्या आणि त्याच्यानंतर बेल्ट स्विच करा. बेल्ट बसून झाल्याच्या नंतर पुढे बघू. आता बेल्ट मी सगळ्यात पहिले बेल्ट बसून घेतोय. तर आपले बेल्ट बसून झालेले आहे. आपले बेल्ट फिरतील नाही याची काळजी घ्या. बेल्ट बसून झाल्याच्या नंतर आता बारी आहे आपला पत्रा बसवण्याची.
तर पत्र्याला जे आपण 5 नट खोलले होते, पुढले 2 आणि पाठीमागे 3 नट आहे, ते नट एकदम व्यवस्थित लावून घ्या. त्याच्यानंतर आपलं ट्रॅक्टर एकदम रेडी आहे चालवण्याकरता. मी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला टेस्टिंग पण दाखवेल याची. जर व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.